बच्चू कडू आपल्या सोबत आहे। आज दुसरा दिवस आहे महा एल्गार मोर्चाचा। आपण बघतो आहे की दरवेळेस आपण मोर्चे काढता वेगळं अनोखं आंदोलन आपलं म्हटलं जातं। महाराष्ट्रभरातून शेतकरी असतील, दिव्यांग असतील, मच्छीमार असतील इथे जमा झालेले आहेत। आज रेल्वे रोकोचं आपण ऐलान केलं होतं। रास्ता रोको काल झालेले आपण बघतोय की सगळे रस्ते जे आहेत नागपुरात येणारे वर्ध्याकडनं हे बंद झालेले आहेत। सरकारने चर्चेची भूमिका घेतलेली आहे। तुमची भूमिका आता काय? आता तर आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहे। जेथपर्यंत चांगले निर्णय होत नाही तेपर्यंत आम्ही हटणार नाही। तोपर्यंत चांगले निर्णय म्हणजे जेवढे तुमच्या मागण्या त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथनं हटणार नाही। शेतकऱ्यांचं जे पण आंदोलनकारी झाले इथे आलेले आहेत त्यांचं ते म्हणणं आहे। आपण बघितलं की स्वयंपाक केला जातोय, इथे रसद घेऊन ते आलेले आहेत की जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही एवढ्या तयारीनिशी हे आलेले आहेत। काय आव्हान केलं होतं आणि आता काय आव्हान आहे आंदोलनकारांना? आता मला वाटते फार चांगली तयारी शेतकऱ्यांनी केली। शेतकरी शेतमजूर पहिल्यांदा कित्येक वर्षानंतर आज जातीसाठी भांडणारे लोक शेतकरी म्हणून भांडायला लागले। हे आंदोलनातली सगळ्यात मोठी उपलब्धी आहे आणि मरणाऱ्या शेतकऱ्याला, फासावर जाणाऱ्या शेतकऱ्याला माझ्या या आंदोलनानं बळ दिलेलं आहे, ताकद दिलेली आहे। आपल्यासाठी कोणी लढतं आहे आणि आता सरकारनं जर मानसिकता जर बदलवली नाही, त्यांना असं वाटलं का बच्चू शेतकऱ्याचा ज्यूस घ्यायचा आहे, आम्हाला त्यांना रक्त बांबळच करायचं आहे, तर मग गोष्ट अलग आहे। आमची तयारी आहे। सरकारला असं वाटत असेल का शेतकरी रक्त बांबळ करूनच पाठवायचा आहे तर आमची तयारी आहे ती। तुम्ही जे मोजरीचं आंदोलन केलं होतं, अन्नत्याग आंदोलन होतं, त्यावेळेस तुम्ही मंत्रालयात जाण्याचा इशारा दिला होता शेतकरी घेऊन, ट्रॅक्टर घेऊन। तुम्ही नागपुरात आलाय, काय कारण आहे? ते थोडंसं रणनीती आहे ती। रणनीती ही तुमची वेळोवेळी बदलत असते। काल देखील आपण पाहिलं तुम्ही देवगिरीवर जाणार होता पण तुम्ही जामठात थांबले आहात। शेतकऱ्यांनी पूर्ण रस्ते ब्लॉक केले। पुढची रणनीती काय असणार आहे? सरकारला कशा प्रकारे तुम्ही दबावात आणता आहे किंवा मागण्या पूर्ण करण्यासाठी काय रणनीती असणार आहे? आणखी आम्ही सांगू रामगिरी आणि जाऊ दुसऱ्या इकडे। छत्रपती आमच्या नसानसात लपलेले आहे, त्याच्यानं ते सगळे पोलिस रामगिरीवर गेले ना, आम्ही इथं बसलोय। बरोबर। काल तुम्ही अल्टिमेटम दिला होता 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांकडनं कोणी भेटायला आलं नाही तर आम्ही रामगिरीवर जाऊ। तुम्हाला निरोप आलेला आहे का काही मुख्यमंत्र्यांकडनं? काही चर्चा झाली? 2 मंत्री इथं येणार आहे 4 वाजता, ते काय म्हणते ते पाहू। रेल रोको आजचा तुम्ही थांबवलेला आहे, काय सांगण्यात आलं होतं तुम्हाला? आता चर्चा सुरू आहे म्हणून रेल्वे रोको थांबवली। चर्चा नाही झाली असती सुरू तर मग आम्ही काय वाटतंय एकंदरीत ज्याप्रमाणे तुमचं सरकारसोबत बोलणं सुरू आहे, शेतकऱ्यांना तुम्ही आत्ताच विचारलं की मुंबईला बैठकीसाठी जायचं की नाही, काय संपूर्ण या याच्यातनं 2 दिवस झालेले आहेत, काय समोरची भूमिका घेत आहे? 4 तारखेला जेव्हा ते 4 वाजता जेव्हा येईल त्यानंतर ते काय म्हणतं, कशा पद्धतीने सांगते ते पाहू। काय आव्हान असणार आहे शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांनी आता घराघरातून एक तरी आला पाहिजे। हाय तिथं जाम करणं सुरू केलं पाहिजे। प्रत्येक गावात, प्रत्येक रस्त्यावर शेतकरी, मजूर, मेंढपाळ, मच्छीमार, दिव्यांग बाई दिसला पाहिजे। मुख्य मागणी तुमची आहे की 7/12 कोरा झाला पाहिजे। तुम्हाला वाटतं का सरकार 7/12 कोरा करेल? कारण आपण बघतो की नेहमीच ही मागणी होत असते। आम्हाला तर वाटतच, नाही वाटलं तर आम्ही करून घेऊ ना। कशा प्रकारे म्हणजे काय? शस्त्र आहे आमच्या, आम्ही मरून जाऊ त्यासाठी। तर आपण बघितलं की शस्त्र आहेत, आम्ही मरून जाऊ जोपर्यंत 7/12 कोरा होणार नाही। 7/12 कोरा घेतल्याशिवाय इथनं हटणार नाही असा जो नारा आहे तो बच्चू कडू यांनी देखील दिला आहे। वामनराव चटप हे शेतकरी नेते आपल्या सोबत आहेत। काय सांगाल चटप साहेब, तुम्ही विदर्भ असेल किंवा शेतकरी असेल यांच्यासाठी पहिलेपासून लढता आहात 45 वर्ष नक्कीच, तर काय सांगाल आज जी ही शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, तुम्हाला भरपूर अभ्यास आहे याचा, आज ह्या आंदोलनात एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यभरातून शेतकरी आलेले आहेत, काय सरकारने केलं पाहिजे? आपण बघतोय 2 दिवस झालेले आहेत, सरकारकडनं कशा प्रकारचा प्रतिसाद आपल्याला मिळतो? आम्हालाही कळतं की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, पण जेव्हा माणसाचे सगळे आधार संपून जातात तेव्हा लोकशाहीमध्ये शासन खुळं झालं की शेतकऱ्यांना पुढे यावं लागतं आणि आपल्या मागणीसाठी नाक दाबावं लागतं। नाक दाबलं की तोंड उघडावं लागतं, तोंड उघडलं की विचारावं लागतं, बोल बापू बोल, तुला बोललं पाहिजे, आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे। आणि म्हणून कर्जमुक्ती त्यांच्याच जाहीरनाम्यातलं हे, त्यांचा जाहीरनामा नाही वचननामा आहे। त्यांनी पहिल्यांदा 30,500 कोटीचं जे कर्ज थकलाय शेतकऱ्यांचं ते
31 मार्चला ते सगळं कर्ज संपव. तुम्हीच म्हटलं सातबारा कोरा करावा, तो ताबडतोब करावा. 11 महिने झाले, जर आमच्या बाळाचं 11 महिने आधी लग्न झालं असतं तर मी आजोबा राहिलो असतो, पण तरी हे केलं नाही सरकारने. हे सरकारचं पाप आहे आणि सरकारने यामध्ये विथ क्लीन हँड समोर येऊन आम्ही हे करतो एवढं कमिटमेंट करावं. 8 डिसेंबर पासून सेशन आहे. डिसेंबर मधल्या पुरवणी मागण्यांमध्ये त्या कर्जमुक्तीच्या रकमेची तरतूद करावी. त्याप्रमाणे आपण म्हटलं की नाक दाबलं की तोंड उघडलं जातं. सरकारसाठी तुम्ही कसं त्यांचं नाक दाबणार आहे ज्यामुळे तुमच्या मागण्या पूर्ण होणार? शेवटी आम्ही सविनय कायदेभंग म्हणून रस्त्यात आलो. कायद्याचं उल्लंघन म्हणजे गुन्हा. रस्ता अडवला, 341 जुन्या IPCतला लागत होतं, आम्ही गुन्हा केला, आम्ही अपराध मीच केला म्हणून आलो आणि म्हणून सविनय कायदेभंग करून सरकारकडे त्यांच्या यंत्रणांमार्फत मेसेज जावा, यावर काहीतरी मार्ग काढावा. अन्यथा हा समाजामधला जो अनरेस्ट आहे तो त्यांच्यासाठी भविष्यामध्ये घातक आहे असा मेसेज जावा. नक्कीच. आपण कित्येक आंदोलनं बघितली आहे शेतकऱ्यांसाठी, आपण त्याच्यात सहभागी होतात. काय सांगाल की दरवेळेस का आपल्याला भाग पाडलं जातंय की शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, यावर कायमस्वरूपी तोडगा कसा निघेल यासाठी तुम्ही काही करणार आहात? आमची पहिल्या दिवशीपासूनची मागणी आहे, आम्हाला भीक नको, हवे घामाचे दाम. खुल्या व्यवस्थेनंतर आम्ही म्हणायला लागलो भीक नको, घेऊ घामाचे दाम. सरकार देणार कोण म्हणून आम्ही खुल्या बाजारात म्हटलं होतं. जसं खुलीकरण तुम्ही सगळ्या क्षेत्रात आणलं तसं शेती क्षेत्रात आणलं पाहिजे. तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. त्याचा माल मालक तो वाटेल तिथे त्याला विकायचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. सरकारने जेव्हा इथले भाव वाढल्यावर आयात कर संपवून शेतकऱ्यांचे भाव पाडून शेतकऱ्यांच्या पायात आडी घालून त्याला पाडायचं पाप करू नये. धंदा फायद्याचा झाला तरच शेतकरी कर्ज फेडू शकेल, फायद्याचा झाला तरच शेतीत बचत येईल, बचत आली तरच तो शेतकरी कर्ज बुडव्या नाही, ऋण वैर हत्या चुकत नाही त्याला माहित आहे आणि त्यामुळे तो ते कर्ज स्वेच्छेने फेडेल. त्यासोबत वामनराव चटप होते आणि त्यांनी देखील सांगितलं आहे की सरकारकडनं मागण्या पूर्ण करायच्या आहे तर नाक दाबलं की तोंड उघडलं जातं आणि अशाच प्रकारे त्यांनी इथे इशारा दिलेला आहे सरकारला. आणि बघूया आता की सरकारची नेमकी काय भूमिका असणार आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर.